मित्रांनो, आज पुन्हा आपल्याला कर्जत वडवलीचा भावरा भेटला आहे आणि चिंचवलीच्या मैदानामध्ये चांगलासा गुलाल घेतला आहे. कोण पालाला सोबत आपण विचारूया आणि कुठली गाडी झालेली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज नियोजन कसं काय इकडे पनवेल परिसरामध्ये? माझा मित्र आहे रितेश रंबाजी कारताडे, यांचा लक्ष बैल बोलतो. त्यांनी मला फोन केला होता, इम्रान चिंचोली पाटीला आपली गाडी पालवायची का. तर त्याला बोललो बॅनर सोड, आपला बैल लपून ठेवू. ती गाडी जमली त्यांची. SK नाईक कोलीकोपर यांचा चंदर आणि लक्षा, ती गाडी जमली. आपला बैल लपून निघाला भावरा आणि त्याला आंबेशिवचा केसरी होता. म्हणजे एकदम मोठी लढत होती. हां, मोठी लढत होती. आणि गुलाल किती अंतरात मिळवला तुम्ही? गुलाल झाला आपला 1-1.5 चकड्यात झाला. 1-1.5 चकड्यामध्ये. आणि कुठल्या पाठीला गाडी पळाली तुमची? गाडी आपली चिंचोली फाटीला पळाली. बरोबर. आणि तास उजवा का डावा? आपला डावा. डावा तास. आणि आतूनच पळते का डावा तास? आतूनच पळतोय, उजवा खांद आतून डाव्या फाटीत. बरोबर. म्हणजे कुठेतरी म्हणजे आपण मागे एक मुलाखत घेतली होती 3 फेऱ्याच्या मैदानाला. हां, बोरीच्या वाडीला. बोरीच्या वारीला बघा, तिथून आज मुलाखत होतंय. नियोजन केलं म्हणजे चांगला आज गुलालासाठी, काय बोलाल? 100%. तो बैल पण चांगला बोलतो, आपल्या मित्राचा रितेशचा. आपला बैल पण चांगला बोलतो. ही गाडी आम्ही आधी फेरा मारलेला, त्याच अंदाजावर आम्ही गाडी आज फेरा पण आजच मारला का? नाही, फेरा आधी मारलेला. म्हणजे दुसऱ्या मैदानाला होता? हां, आपल्या घरच्या मैदानात कुंडलजला. कुंडदला फेरा आणि इथं गाडी पळवली. हां. आणि समोरची पण गाडी आज SK नाईक कोलीकोपर यांचा चंदर म्हणजे दिनेश दुधकरचा. हां, तो आणि त्याच्यानंतर आंबेशिवचा केसरी. आत्ताच्या गाडीला त्याचा पण खूप मोठं नाव आहे. मोठी लढत झाली म्हणजे. 100% मोठी लढत झाली. ती बैला पण चांगलीच पळतात. बरोबर. नंबरातली बैल आहेत ती पण. बरोबर. आता कोणी पळवली आजची गाडी आपली? आपला फिक्स ड्रायव्हर आहे, निलू ड्रायव्हर घरात. एक्सेलचा निलोड. घरचा ड्रायव्हर आपला फिक्स, एकच ड्रायव्हर. कायम एकच आहे. हा, तोच असला तरच बैल पळतो, नाहीतर बैल नाही पळत. बरोबर. आणि एखाद्या वेळेला तो नसला मग बैल नाही का? नाही, बैल काढतच नाही बाहेर. बरोबर. आम्ही पहिरा करतानाच सांगतो का बैल ड्रायव्हर आमचा बसेल. बरोबर. म्हणजे कुठेतरी आज भावऱ्याला लहानाचा मोठा त्यांनी केला आहे, त्यांनी शिकवलं पण आहे. 100%. त्याने सगळा बैल घडवलेला आहे. सगळा आपला घरचाच आहे. टेम्पोवाला पण आपला घरचाच आहे. आम्ही मित्रमंडळी पण आपली घरचीच आहे आणि आपला ड्रायव्हर पण स्वतः घरचाच आहे. बरोबर. आता किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे आजचा? गुलाल आता त्याविषयी 3 फेऱ्याला पळवला, त्यानंतर आज पळवला. बरोबर. बैल आरामावर निघतो. आरामावर. आणि मला वाटतं तुम्ही बाईट पण दिली होती की कुठेतरी आम्हाला त्याला म्हणजे सहजासहज गमवायचं नाही, कारण कुठेतरी त्याला टिकवायचं आहे. 100%. बैल आम्ही टिकून पळवणार म्हणून आरामावर पळवतो. बरोबर. आणि इकडचं मैदान कसं काय वाटलं तुम्हाला? मैदान एकदम चांगलं आहे. बैल आज एकदम छान पळाला या मैदानाला. चढणीचं मैदान आहे आणि एकदम चढणीच्या मैदानाला अजून 2 उड्या जास्त बोलतो बैल. बरोबर. आता गटाला गाडी काय झाली होती? गटपात झाला होता का? गटपात झाला. फायनलला आपली चिठ्ठीवर 1 नंबर निघाला. मन्या भाई आणि भावरा पालाला होता. 1 नंबर आपला झाला चिठ्ठीवरती. चिठ्ठीवरती एक हां, नंबर पण त्यांनी सांगितलं का बॅनरला काय टाकू नका, फायनलचा गुलाल असाच टाका. बरोबर. म्हणजे चांगला तिथं पण म्हणजे दुसऱ्यांदा गाडी झाली गुलालामध्ये. हां, आणि आता दुसरा एक आदातचा आणि जो गटाचा दुसऱ्याचा मैदान झाला तिथं पण पळाले का? तिथं पण पळालो. गटपात झालो. सेमीला 1 नंबर तासाला गाडी लागली म्हणून आपली गाडी नाही बसली. बरोबर. पब्लिकला नाही पळत बैल. बैल आतूनच पळतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी पब्लिकचा बैल भेटायची गरज आहे त्याला. हां, ज्या दिवशी पब्लिकचा चांगला बैल भेटेल ना, बैल तेवढा जास्त पळणार. बरोबर. म्हणजे कुठेतरी नावारूपाला तो आलाय, पण ज्या वेळेला साथ मिळेल त्याला चांगली, तर मला वाटतं नंबरामध्ये तुम्ही नक्की 100%. आम्ही भरपूर जणांना फोन करतोय. बैल लोकांना अजून तेवढा उजेडात दिसत नाही म्हणून आम्हाला पैर होत नाही. पण आम्हाला ज्या दिवशी नंबरचे पैर होतील ना, बैल नंबरमध्येच खेळणार ना, बैल चांगली गाडी मारणार. बरोबर. म्हणजे कुठेतरी गरज होती त्याला आणि ती आता सुरुवात झालेली आहे. आता आज पण तुम्हाला मला वाटतं लक्ष आहे, तो आताच्या घडीला मला वाटतं चांगलाच पळतोय तो सुद्धा. चांगला पळतोय बैल तो. बरोबर. ड्रायव्हरनी पळवला त्याच्याशी आपण नंतर बोलूया. म्हणजे कोणाकोणाला फोन केला तुम्ही, चला आम्हाला पब्लिकचा पैरा द्या, नाकार आला का समोरून? भरपूर जणांना फोन केला आम्ही. म्हणजे कुठेतरी पैऱ्याला नाकार येत आहे. पायऱ्याला म्हणजे लोकांना बैलावर अजून आपला विश्वास नाही तेवढा. विश्वास नाही. बघा, पळतोय तरी पण विश्वास नाही. म्हणजे काय करायला पाहिजे मग? बैल आहे ना, ज्या दिवशी बैलाला 1 नंबरचा बैल भेटला ना, बैल 100% गाडी मारणार. बैलाची एक वैशिष्ट्य आहे बैलाचा, जेवढी गाडी चिटकून असेल ना, गाडी ओव्हरटेक होऊन नाही देणार. बरोबर. आणि मागं तुम्ही बाईट दिली होती कुठेतरी खूप कमी, म्हणजे एकदम छोटी हलकी तुमची या खरेदी होती आणि कुठल्या तरी बाजारातून तुम्ही घेतला होता. चाकणच्या बाजारातून आपण घेतलाय 16,000 रुपयाला. 16,000ला. बघा मित्रांनो, 16,000ची खरेदी. आणि आज मुंबई बिंजोरला नावारूपाला बैल आहे आणि कष्ट पण आहेत. कुठेतरी आई आणि कोणी आहे ना, सांगतात आई आहे, आमचे मोहन आहे, आमचा दादा आहे, हे 3 जण मेहनत करतात बैलावरती. बरोबर. चला, चांगला गुलाल घेतलाय
आधी आता पुढचा प्रवास कसा असेल, कारण आता खूप सारी मैदानं मुंबईला पण मोठी मोठी मैदानं. आता एक वेळेला तीन फेऱ्याचं मैदान आहे 31 तारखेला. तिथं आमची 30 गाडी पाळणार आहे परत, मनेबाई आणि भावरा. तीच गाडी पडणार 30 गाडी पाळणार. त्यानंतर मला वाटतं आता मुंबईला पण पुन्हा एकदा 8 थारचं मैदान पडलंय. तारचं मैदान पडलंय. तिथलं नियोजन अजून झालं नाही. तिथला आम्ही जरा मोठा नियोजन करायचा प्रयत्न करतोय. तरी पण म्हणजे 2-3 जणांना आम्ही फोन केले, पण नाही आम्हाला तेवढं पायरा नाही होते अजून भारी. पण आम्ही चांगलंच नियोजन करणार. चांगलं नियोजन. त्यानंतर मला वाटतं पुन्हा आपल्या मुंबईला अजून एक 22-16 तारखेला मैदान आलेलं आहे इथं शहापूरला. शहापूरचा जायचा विचार आहे, पण एवढा अजून फिक्स नाही. फिक्स नाही. बैल बिंजोडला पलवायचा जास्त इच्छा आहे आमची. बरोबर. आता चिंचोलीच्या मैदानानंतर नंतर आता कुठं बैल नाही बैल आता 31 तारखेला निघणार. 31 तारखेला एकविरेला. बरोबर. मन्याबाई आणि तोच पण. हा मनेबाई, कारण आता आजचा शुक्रवार, मंगळवारी तो मैदान आहे. 4 दिवसाचा आराम भेटायला पाहिजे. बरोबर आहे. आणि जसं आज नंद्रा शेठ मुंगाजी बघा, त्यांच्या मुलाच्या एक म्हणजे ओळखीसाठी आजचे सन्मान चिन्ह दिले आहेत, काही ट्रॉफ्या दिल्या आहेत. आणि एक बैल होता भुंडा बैल उंबरोलीकरांचा, त्यांच्या सौजन्याने आज स्कूटी बाईक दिलेली आहे. काय बोलाल? बघू आता, आपली चिठ्ठी तर टाकले कमिटीवाल्यांनी, नशिबाचं खेळ ते बाकी काय. बरोबर. नशिबाने आपली चिठ्ठी लागली तर आपल्याला बाईक भेटेल, नाही लागली तर नाही भेटणार. बरोबर. आता बघा, बैल एक रिटायरमेंट झाला म्हणजे निवृत्ती झाली, कुठेतरी सुवर्ण क्षण. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला आमच्या बैलांनी पण असंच काल गाजवावं? 100% आम्ही म्हणून बैल आरामावर पळवतो, बैल टिकून पालावा ना. आम्ही बैलाला शेवटपर्यंत विकणार तर नाही, करार पण नाही करणार, पण बैल आमचा टिकूनच आम्ही पळवणार. बरोबर. म्हणजे झाली तुमची जी इच्छा होती. आता मुंबईची प्रत्येक मैदानं फिरलं तुम्ही आणि तिथे प्रत्येक मैदानामध्ये पण गुलाल घेतला. 100% बैल 3 फेऱ्याला आम्ही पळवला नव्हता कधी. पहिल्याच मैदानामध्ये पहिलाच गुलाल करून दिला बैलाने 3 फेऱ्याला. 1 नंबरची चिठ्ठी पण भेटली आम्हाला. तेव्हाच आम्ही खुश झालो का बैल फायनल पण करू शकतो 3 फेऱ्याला. आणि बिनजोडला तर 500च आहे. बिंदूरला तर 500 आहे. बरोबर. बघा, आज जरी आतून पळत असला तरी पण डिमांड, माझं असं वैयक्तिक मत आहे, म्हणजे जितका डिमांड आपण पब्लिकला पाळतो त्या बैला देतो, त्यानंतर आतल्या बैलाला पण तितकंच महत्त्व मिळालं पाहिजे. का तर पब्लिकला बैल पळूनच खाली गाडी गुलालामध्ये नाही रंगत, कारण त्याला आतल्या बैलाची पण साथ मिळाली पाहिजे. 100% आमची इच्छा आहे, आम्हाला एकदा तरी पडग्याची रायफल हा पायरा व्हावा. पडग्याची रायफल आणि हा बैल ज्या दिवशी पळेल ना, त्या दिवशी चांगलीच गाडी मारणार. बरोबर. चला, आता मी पण यांची आता रायफलवाल्याची मुलाखत घेणार आहे. कुठेतरी त्यांचा गुलाल झालेला आहे आणि त्यांना मग प्रश्न घेतो, कुठेतरी एक चांगला बैल नावारूपाला तुमचं पण येईल आणि त्यांचं तर पळतंच. म्हणजे पडग्याच्या रायफलचं का तुम्ही डायरेक्ट नाव घेतलं, म्हणजे तुम्ही काय बोलणं वगैरे नाही, तो बैल आहे ना, त्या बैलाचा जो स्पीड आहे पडग्याच्या रायफलचा, त्या बैलाला आपला बैल असला ना, आणि गाडी 1 नंबर होणार त्या दिवशी. 1 नंबर होणार. कारण खालून आपल्या बैलाला पण तले, त्या बैलाला पण तले. त्याविषयी तुम्ही बघा, फक्त गाडी जुलून आली ना, त्या दिवशी गाडी 1 नंबरच मारणार. बरोबर. आणि कुठेतरी किल्लार जातीमध्ये एकदम आहे ना? 100% खिल्लार जातीमध्ये बैल. किल्लार जातीमध्ये बघा. आणि संगोपन पण चांगलं आहे तुमचं. नाही बैलावर लय मेहनत आहे. आमच्या आईची, बाबांची, आमच्या मोहनची, परत हा अतुल यांची लय मेहनत आहे. बरोबर. मग आज मैदानामध्ये एकच गुलाल का आता पुन्हा केलं? नाही एकच गुलाल बस. एकच. कारण आम्हाला 3 फेऱ्याला पालायचे 31 तारखेला. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा, प्रत्येक माईटमध्ये तुम्ही सांगत असता संयम ठेवा आणि कुठेतरी शांततेत काय या, म्हणजे आपला बैल पळवा आणि तो टिकून पळवा. 100% बैल तुम्ही जेवढा आरामावर 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या आरामावर काढाल ना, तेवढा बैल टिकून पाळणार. बैलाचा नुसतं जीव काढणार तर फायदा नाही. बैल 1 वर्ष 2 वर्ष पाळणार, नंतर नाही पाळणार. चालेल. बरं, आता चला, तुम्हाला 31 तारखेच्या मैदानासाठी एकविरा आहे, केसरी आहे, तिथं पण तुमचा मैदानामध्ये 1 नंबर व्हावा किंवा गुलाल तरी व्हावा, माझ्याकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद.